जय भीम जय शिवराय मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, चला तर आज आपण चाललो आहोत महाबळेश्वरला. महाबळेश्वर म्हणजेच माझं आजोळ आहे, मामाचं गाव, आईचं गाव आहे माझ्या. तर महाबळेश्वर या ठिकाणी आपण खरोशी हे खेडेगाव आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये चारी बाजूने डोंगर आहे, तर मध्येच ते गाव वसलेलं आहे. तर ते गावाचं मी पूर्ण दाखवण्याचा व्हिडिओ प्रयत्न करतो आपल्याला. तर चला तर मग आपण आता निघूया महाबळेश्वरसाठी. आमचा मामा आता भाईंदरवरून गाडी घेऊन येतो आहे, तर आपण आता सांताक्रूजवरून निघतो आहे. विद्याची पण तयारी झालेली आहे. तर विद्या, आज चाललं आपण आपल्या आईच्या गावात. एवढ्या वर्षातून 25-26 वर्षातून आम्ही आता त्यांनी आम्हाला दाखवते त्यांच्या मामाचं घर खरोशी चाललंय. यांच्या मामांसोबत चाललंय. तर चला तर मग भेटूया आता आपण पुढच्या प्रवासाला महाबळेश्वर खरोशीच्या. चला तर मामा आपली इनोवा घेऊन आलेला आहे गाडी. चला मग आपण आता महाबळेश्वरसाठी प्रवास करूया. मामा जय भीम. संकेत आला. हे आमच्या मामी विद्या बसलेली आहे. चला तर मग आता प्रवास आपला महाबळेश्वरचा. हे आहेत आपले भारतीय सैनिक जवान, जे सकाळी मॉर्निंगला पहाटे 4 वाजता उठून ते जॉगिंग करतात. त्यांचा सराव होतो. तर ही आपल्या भारतीय सैनिकांचा सराव चालू आहे. त्यामुळे थोडी आपली गाडी थांबवलेली आहे, कारण ते क्रॉसिंग करत आहेत भारतीय सैनिक आपले. तर खरंच सॅल्यूट आहे भारतीय सैनिकांना, कारण हे आपले रक्षण करते आहेत. त्यामुळे भारतीय सैनिकांना सॅल्यूट. सकाळचे 6:30 वाजलेत. 6:30चा सूर्याचं बघा, हळूहळू सूर्य आता वरती येईल. दाखवेन मी तुम्हाला. मुंबई गोवा हायवेला आता आपण. विद्या झोप आली वाटतं, जावं नाही देते. मस्त गार लागायला लागले. संकेत गाडी चालवतोय, मामा पुढे, मामी इकडे बसले आहेत. विद्या सकाळी पहाटे 3 वाजता उठलेली आहे, त्यामुळे तिला झोप येते. आणि आताच आम्ही निघालो आहोत. तर सूर्य पण बघा, आपण सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. 6:30 वाजता सूर्य उगवलेला आहे. सूर्याचा प्रकाश बघा किती छान दिसतोय. सूर्य डोंगरांच्या पाठीमागून सूर्य येतोय. खूप सुंदर असं निसर्ग दिसतोय. सूर्य खूप छान. चला तर आता आपण नाश्त्यासाठी, वाजले आता 8 वाजलेत, तर नाश्त्यासाठी ब्रेक घेतला आहे. हो, संकेतनं केला लॉक. हॉटेल मानस ढाबा, तिथे आपण आता नाश्त्यासाठी थांबलेलं. चांगलं वातावरण आहे, थंड वातावरण आहे. चला तर बघूया नाश्त्यासाठी काय आहे. चला तर संकेत मेनू बघतोय. संकेत चॉईस कर काय हवं आहे ते. हां, उलटा दाखवतोय मेनू. मामी विचार करतात काय मागू. हां, विद्या तू काय खाणार आहे? मी तर स्पेशल म्हणजे मला मिसळ पाव खायचं. मिसळ पाव ना, आम्हाला पण मिसळ पाव. मामाला काय? मामा ऑनियन आहे का इकडे? आहे, बघतोय काय तरी. विद्या काय ना मेनू बघते. विद्या मेनू. हो, मेनू बघते. ऑलरेडी मागवलंय मी मसाला. आपलं हे काय मिसळ पाव. मिसळ पाव मी मागवलं बटर मैसूर मसाला. मामींचं काय? मी रवा मसाला. मामाने काय? मामा गोळ्या खातो. ऑनियन उत्तप्पा. सध्या मामा खातोय गोळ्या. गोळ्यांवर तो जीवन. चांगलं वाटत. वेगवेगळा वेळ लागणार. आणि टेस्ट करूया आपण सगळ्यांनी वेगवेगळा. त्याची बनवण्याची टॅग वेगळी. काय बोलतोय मामा? मिसळ पाव. माझा मसाला डोसा आहे. मसाला डोसा व पनीर उत्तप्पा. हां,
मामीनी पण रवा डोसा. रवा मसाला डोसा आणि याचं मैसूर बटर डोसा. अं, मैसूर म्हैसूर बटर डोसा. बघूया आता टेस्ट. म्हैसूर बटर आम्ही परवा गेलो होतो ना, विद्या हे खाऊन बघा. मिसळ भाव झणझणीत मिसळ. मिसळ म्हणजे हे वाटाण्याची वाटाण्याची आहे. मिसळ आहे. वाटाण्याची. हां, वाटाणेच आहे. पण वाटाण्याचीच मिसळ बरी वाटते. ह्याच्यात वाटाणे, ह्याच्यात वाटाणे आहे ते. ह्याच्यात नाही वाटाणे. उचल मिसळ याची मटकीची. विद्या कशी आहे मिसळ? मिसळ आता मी खाऊन बघते, अजून सगळ्यांचं यायचं आहे. अजून तू खाल्ली नव्हतीस. आता तिखट आहे हे. कोण माणूस? छान आहे, म्हणजे झणझणीत आहे, तिखट आहे एकदम. तिखट आहे. तिखट आहे, खरं तिखट आहे, ते तरी जर कळतं ना, सोलकढी घ्या, पण टेस्ट आहे. जेवणाची लज्जत वाढवा. मामाचा काय ऑनियन उत्तप्पा मामा? मामा काय ऑनियन उत्तप्पा आला? सोनाने ते कानातले मध्ये 69 होतं, 69 होतं. संकेत मैसूर डोसा ते शेवटचं 69. आणि आणखी बघ तेव्हा काय होतं माहिती, टेस्ट केला? कारण यांनी एकट्याने जाऊन आमटी केली ना, सोनाराने बोलवलं होतं. तेव्हा त्याचं आणि मी मागवलाय मसाला डोसा. पैसे दिले होते ना तुझी बरोबर. बघूया आता आपण पण टेस्ट करूया. आणि मामीनी मागवलेला आहे रवा डोसा, पण अजून आला नाही. बघूया. सगळ्यांचा ब्रेकफास्ट मिस्टर जरा तो बोलत सुरुवात होता, झालेली आहे ते खायला. बिस्किट घेऊन ठेवा. मामीचा काय रवा रवा मसाला रवा मसाला. संकेत कसा आहे मामा? छान आहे ते. तुला बघ. माझा पण चांगलंच असणार. तुमचं लोकांचं चांगलं तर माझं पण चांगलं. काही झालं ना, यायला लागलं. चहा मामाची पण चहा आहे ना? कुल्लरवाली चहा. कुल्लरवाली चहा नाही आहे. कुल्लर सारखे कप आहेत. प्लास्टिक आहे का काचेची आहे? आता आहे. आवाज येतो, काच आहे. काच आहे. छान आहे चहा, छान आहे. सर्व चहा पित येतात, म्हणजे फ्रेश होतं आता सगळे मस्त चहा पिऊन. आम्ही आलो तेव्हा गर्दी नव्हती. आता बघा बऱ्यापैकी हॉटेल फुल झालेलं आहे. मामा तिकडे बिल भरायला गेलेलं आहे. पेमेंट बिल मामा भरतो आहे. चला, सकाळचा नाश्ता झालेला आहे. आपण निघालो आहोत. आणि हे माणगावचं एस टी डेपो आहे. माणगावमधला माणगावमधून एस टी डेपो आहे. तर आता आपण पुढे निघालेलो आहोत. खूप संकेत मजेमध्ये गाडी चालवतो आहे. हे दिसतोय बघा महाराजांचा रायगड किल्ला, पण जरा धुके असल्यामुळे थोडं क्लिअर दिसत नाही आहे. झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो, पण महाराजांचा रायगड किल्ला आपला. आपण महाडमध्ये पोचलेलो आहोत. आणि महाडमध्ये बुद्धलेणी दिसते बघा. हे बघा बुद्धलेणी आहे, डोंगरामध्ये कोरलेली. खूप छान असं बुद्धलेणीचं पण आपल्याला दर्शन घडलं इथे. लांबून दाखवण्यात दिसते बघा. खूप छान. रस्त्याच्या कडेला डोंगर देखील बघा, मस्तपैकी कडा दिसतो हा, सुंदर असा. तर आता आपण पोलादपूरला जातो आहे. तर हा वरचा उजव्या हाताचा जो रस्ता वरती गेलेला आहे तो रत्नागिरी, गोवा वगैरे तो हायवे आहे. आणि आता डाव्या साईडने आपण खालून जातो आहे पोलादपूर, कारण आपल्याला पोलादपूरवरून लेफ्ट डाव्या हाताला जायचं आहे महाबळेश्वरसाठी. तर आपण आता पोलादपूरच्या रस्त्याने खालीच्या रस्त्याने आपण महाबळेश्वरकडे जात आहोत. बघू शकता आपण. हे पहा पोलादपूर डेपो येतो आहे. पोलादपूरचा डेपो डाव्या हाताला आपल्याला दिसतो आहे. हे हारांची दुकानं मस्तपैकी हार सजवलेले आहेत. पोलादपूरचा डेपो डाव्या हाताला गेला. आणि हे पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, खूप सुंदर असा पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन देखील आपण इथे घेतलं मस्तपैकी. तर चला आता आपण पुढे जाऊया. हे मार्केट आहे,
पोलादपूरला तर डाव्या हाताला आपण जाऊया आणि थोडं जाताना कलिंगड घ्यायचं आहे आपल्याला. बघूया थोडं खाण्यासाठी आपल्याला फ्रूट घेऊया. तर बघूया केळी आहेत, कलिंगड आहेत, त्याला विचारूया कशी आहेत फळं. तर आपण खाण्यासाठी घेऊया गाडीमध्ये. धन्यवाद. आपण चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.